आमच्या बाबूला झालेलं आहे 10 मंथ आणि त्याच्याबद्दल आम्ही 10 मंथचं थोडंसं डेकोरेशन हे करून बाबूला थोडंसं फोटोशूट करणार आहेत। आता दिंड्या चालू आहेत तर म्हटलं थोडा वारकऱ्याचा लुक घेऊन त्याचे फोटोशूट करावे। चला आपण डेकोरेशन करून घेऊया, चला। तर सर्वप्रथम आपण ब्लॅक कलरचा कपडा अंथरून घेणार आहेत। आमच्याकडं मोठ्या साईजचा नव्हता म्हणून आपले ब्लाऊजचे पीस 2 टाकले होते। तुमच्याकडे अवेलेबल जसं असेल तसं अंथरून घ्या। तर मग आपण बनवणार आहेत सर्वात पहिलं माऊलीचा मुखवट। त्यासाठी आपण चॉकने बॉर्डर करून घेतलेले आहे आणि त्याच्यावर जे व्हाईट कलरचं दिसतंय ना ते तांदूळ आहेत आपले। ते तांदळाने पूर्ण डेकोरेशन करून घ्यायचं बॉर्डर अशी। साईडला झेंडा पण काढला आहे, झेंड्याला पण तांदळानेच बॉर्डर करून घेऊया। याला आमचं मधलं कार्टून मध्ये करायला, याला काय ना काय करायचंच असते, काय येत नाही जात नाही पण उगा मध्ये करायलाच पाहिजे। तर फायनली आम्ही असा मुखवट बनवलेला आहे। हे बघा, त्याच्यात डाळीचा पण वापर केलेला आहे। मधले जे आपण हे दिलेलं आहे ते ह्याची डाळ आहे बघा, मुगाची डाळ आहे, वरती मसुराची डाळ आहे, साईडला झेंड्याला पण मसुराच्याच डाळीने पूर्ण झेंडा हे केला, कारण ऑरेंज कलर असतो झेंड्याचा म्हणून झेंडा ऑरेंज कलरच्याच डाळीने केलेला आहे। आणि साईडला आपले हे तुळस ठेवली, कलश आणि तुळस फूल ठेवले त्याला। हे आपल्या देवाच्या माळा असतात गळ्यातल्या, ही ज्ञानेश्वरी जपाची माळ पण आहे। आणि या साईडला तर गौरी गणपतीच्या वेळेस आपण माळा आणलेल्या असतात त्या रेडीमेड, त्या साईडने ठेवून दिलेल्या आहेत। तर फायनली आमचा वारकरी तयार झाला आहे बघा, कसं वाटतंय मला कमेंट करून सांगा। जे घरात अवेलेबल होतं त्याच्यातच आम्ही रेडी केले, त्याच्यासाठी काही वेगळं आणलं नाही। आवरून झालं की पोरांच्या रडापडी चालूच असते, कसं तरी बाहेर नेला आणि समजूत घातली आणि लागलं बाबा हसायला एकदाचं। चला म्हणलं पटकन आता घरात जाऊन काय ते उरकून घ्यावं त्याचं। हे पूर्ण फायनली आमचं डेकोरेशन झालं होतं। हे बघा बघा, छान वाटतंय का कसं कमेंटमध्ये नक्की सांगा मला, कुठं चुकलंय काय। विठ्ठल विठ्ठल करे येडा। आम्ही 3 जणी त्याला नादी लावण्यातच होतो आणि 1 जण व्हिडिओ काढण्यात। तर फायनली आमचा अशा प्रकारे व्हिडिओ शूट झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।